शरणार्थी आदरणीय आयरे सर, त्यांच्या सहचारिणी, त्याचप्रमाणे मंचावर विराजमान झालेले सर्व तोलामोलाचे सर्व मान्यवर, सरांचे माजी विद्यार्थी, ज्यांनी शासकीय राजकीय क्षेत्रामध्ये काम केले असे सर्व मान्यवर, त्याचप्रमाणे गावातील परिसरातील आणि सरांच्या कर्मभूमीतील आलेले सर्व बंधू आणि भगिनींनो, तसा सरांचा आणि माझा फारसा काही फार जुना संबंध नव्हता, परंतु सर ज्यावेळेस मुख्याध्यापक पदावरती बसले आणि मुख्याध्यापक म्हणून त्यांची कारकीर्द सुरू झाली, त्या दिवसापासून सरांचा आणि माझा सहवास हा सुरू झाला. मित्र हो, शिक्षकाचं काम करून सेवानिवृत्त होणं फार सोपं असतं, पण मुख्याध्यापक पदाचं काम करून आणि मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त होणं फार कठीण काम आहे. कारण मुख्याध्यापक पदावरून म्हणजे सुखरूप सेवानिवृत्त होणं इतकं कठीण आहे की त्याच्यासारखं कठीण काम कोणतंच नाही. कारण मुख्याध्यापकाला सर्व भूमिका बजावाव्या लागतात. मुख्याध्यापक घरातली सासू असते, घरातली सुनबाई असते, घरातला मुलगा असतो, घरातला नातू नातवंड असतात. ही सर्व भूमिका त्या मुख्याध्यापकांना बजावावी लागते आणि ही बजावत असताना तो अगदी नाके नवून जातो. कारण सरांना 5च वर्ष भेटले मुख्याध्यापक पदाचे, परंतु हा मुख्याध्यापकाचा जो बडीमार आहे तो बडीमार फार मोठा असतो. त्याच्यासाठी आपली पाठ सदैव तयार ठेवावी लागते, आपले गाल सदैव तयार ठेवावे लागतात, आपले डोळे बघून न बघल्यासारखे करावे लागतात आणि ती बघितल्यानंतर ती ऑटोमॅटिक उघडतात आणि लागतातही. कारण का, मी कोणावरती टिप्पणी अजिबात करत नाही. सर्वांचे गुण त्यांना सगळ्यांना जे असतील चांगले गुण वाईट गुण ते पोटात घालून पुढे चालावं लागतं. हारही मुख्याध्यापकालाच भेटतात आणि शब्दांचे मारही मुख्याध्यापकालाच भेटतात आणि शासनाची जी काही सूचना असते, जे काही सेवा असते, जे काही शाबासकी असते आणि जे काही बाकीचे अपशब्द असतात ते देखील त्या मुख्याध्यापकाला सहन करावे लागतात. अशी भूमिका करत करत सर तुम्ही आज खरोखर सेवानिवृत्त झालात, म्हणजे तुम्ही खरोखर भाग्यशाली आहात. पण मी मॅडमांना एक विनंती करतो, आता याच्या पुढे माणूस अख्खा आहे, सोप्या शब्दामध्ये सांगतो ऐराणीमध्ये, माणूस मोठा आहे, माणूस पूर्ण आहे, परंतु पगार अर्धा आहे. हे लक्षात घेऊन त्या माणसाने जे 35 वर्षे आणि त्याच्यातले खडतर म्हणजे 5 वर्ष जी सेवा केली, त्या सेवेचं मोल म्हणून, आणि सर तुम्ही आपल्या सहचारणीसोबत आपल्या माझे विद्यार्थी जे असतील, सहकारी असतील, गावकरी असतील, यांनी आपल्याला एक सूचना दिलेली आहे. आपले सहकारी जे आहेत त्यांनी सांगितलं की तुम्ही आता भूगोल पहा, इतिहास पहा. सर आपण आयुष्याचं गणित सोडवता आता या ठिकाणी आलात आणि आपण खरोखर इतिहासही बघायचा आहे, भूगोलही पाहायचा आहे. आणि इतिहास भूगोल बघत असताना तुमच्या आजूबाजूला असलेले जे सामाजिक गोष्टी आहेत त्यांची देखील आपल्याला बांधिलकी जोपासायची आहे. आपण सगळे जोपासले अगोदर याच्या आधी, पण आता देखील जोपासायचे आहे. आणि खरोखर आपण एवढे भाग्यशाली आहात की तुम्ही सेवेमध्ये असताना आपल्याकडे 2 मंगल कार्य झाली, त्या मंगल कार्यामध्ये देखील आपण यशस्वी झालात. नाही तर पहा, आपण बरेच कुटुंब पाहतो, कदाचित अशा गोष्टी बऱ्याच लोकांना बघायला मिळत नाही, ते अभागी ठरतात. परंतु आपण भाग्यवान झालात की आपल्याला मंगल कार्य देखील बघायला मिळाली. आपला मुलगा, मी विचारलं सरांना की सरांचा मुलगा देखील एक चांगलं उत्कृष्ट असं काम करतो, सुनबाई देखील, जावई देखील, आणि आपल्या या सुखाच्या सोहळ्याला या ठिकाणी ते साक्षीदार आहेत. म्हणजे ही आपल्या दृष्टीने फार भाग्याची गोष्ट आहे. आणि दादांनी सांगितलं, ललित दादांनी की किस्सा सांगितला, आणि खरोखर त्यावेळेस म्हणजे MSCBच्या संदर्भात तर महाराष्ट्रातलं हे गाव म्हणजे मडसर गाव म्हणजे त्यावेळेस खूप नावाजलं होतं. परंतु त्यावेळेस त्यांनी खरोखर त्यांच्यावरती झालेला म्हणजे या घटनेवरती झालेला जो खरोखर अन्याय होता, त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम त्यावेळेस ललित दादा आणि त्यांचे जे सहकारी असतील, गावकरी असतील, त्यांच्या माध्यमातून झालं. परंतु त्यावेळेस परिसरामध्ये एक असा सहकार माजला की जर गॅदरिंग केली तर MSCBचं काहीतरी गडबड होते, आपण आंदोलन करतो, हे करतो, ते करतो. मग त्यावेळेस काही लोकांना वचक बसली, परंतु त्यावेळेस वचक बसली असेल तर MSCBला बसली.
आणि एमएससीबीला वचक बसल्यामुळे त्यावेळेस खरोखर लाईट सुरळीत चालायला लागली. म्हणजे हा एक देखील महत्वाचा गोष्ट या गावामध्ये या शाळेतून घडलेली आहे. आणि विशेष म्हणजे या संस्थेचे जे संस्थापक अध्यक्ष होते आदरणीय प्रदीप तात्या, त्यांच्याशी देखील आमचा खूप मोठा संबंध होता. कारण जसं तुम्ही ज्या परिस्थितीतून गेलात, आम्ही देखील त्या परिस्थितीतून तुमच्या पावलावर पाऊल ठेवून आलो. आणि त्यावेळी देखील आम्हाला प्रदीप तात्यांची खूप मोठी मदत मिळाली. आणि प्रदीप तात्यांच्या माध्यमातून आम्ही देखील पावलावर पाऊल ठेवून आपल्यासारखं शैक्षणिक कामकाज हे चांगल्या प्रकारे सुरू ठेवलं. कारण त्यावेळेस शिंदखेडा तालुका म्हटला म्हणजे त्या तालुक्यामध्ये ही अगदी मोजकी गाव होती. मडसर असेल, वालखेडा असेल, नरडाणा असेल, खलाणे असेल, अशी काही मोजकी गाव होती की त्या गावामध्ये चांगले राजकीय पुढारी होते. पण आज जर पाहिलं परिस्थिती, तर आजही ती परिस्थिती आज या गावामध्ये, या व्यक्तींमध्ये, या लोकांमध्ये ती प्रतिष्ठा त्या लोकांनी जोपासून ठेवली आहे. आबा असतील, ललित दादा असतील, अशा मंडळींनी या गावाचं नाव अबाधित ठेवलंय. आणि एक शासकीय सेवेच्या संदर्भात देखील पवार साहेबांच्या माध्यमातून आज या मडसर गावाची एक चांगली ओळख आहे. ताईंच्या नावातून या गावाची चांगली ओळख आहे. म्हणजे अशा प्रकारे काही गावांची नावं ही लौकिक होत असतात. आणि विशेष म्हणजे तुमच्या शाळेतले शिक्षक श्रीयुत आमचे व्याही, ते म्हणजे ते देखील महाराष्ट्रभर अहिराणी भाषेच्या माध्यमातून या गावाची आणि या शाळेची ओळख झाली. तुम्हाला माहीत असेल की या गाव म्हणजे या तुमच्या शाळेतल्या ज्युनियर कॉलेजच्या प्राध्यापक आदरणीय खैनार सर जे आहेत, त्यांनी एक चित्रपटाचं लिखाण काम केलं, अहिराणी गीतांचं लिखाण काम केलं. तेही तुमच्या शाळेचं नाव लौकिक आहे. कारण शिक्षक म्हटले म्हणजे तुम्हाला माहीत आहे, एका अहिराणी चित्रपट जो आहे, 3 तिगाड्याने काम बेगाड्या, या जे चित्रपटाचं लिखाणाचं काम जे आहे ते म्हणजे आपली शैक्षणिक कामकाज पूर्ण करून शाळा बाह्य वेळातून त्यांनी ते चित्रपटाचं लिखाण केलं. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत या देखील शाळेच्या पूरक बाबी असतात, गावाच्या पूरक बाबी असतात. कोणत्याही क्षेत्रामध्ये असू द्या, प्रत्येक क्षेत्रामध्ये तुमच्या गावाने त्यावेळेस धमाल केली, त्यावेळेस लोकांना वाईट वाटलं असेल, या गावाने एमएससीबीचं असं केलं तसं केलं, परंतु नाही, अन्यायाला त्या ठिकाणी वाचा फुटली आणि त्यावेळेसपासून लाईन सुरळीत झाली. म्हणजे प्रत्येक बाबतीमध्ये प्रत्येक गावाचं आणि प्रत्येक ठिकाणाचं नाव हे लौकिक होत असतं. म्हणजे अशा या बाबीमध्ये आणि आपण अशा ठिकाणाहून चांगल्या प्रकारे सुखरूप नोकरी केली आपण. आणि तुमची जी कर्मभूमी आहे, जन्मभूमी आहे, ती जवळच होती. कर्मभूमी आणि जन्मभूमी जर जवळ असली तर माणसाला सगळ्या गोष्टी शक्य होतात. आणि या सगळ्या गोष्टी शक्य झाल्यामुळे आपण या ठिकाणी सुखरूप सेवानिवृत्त होत आहेत. मी परमेश्वराला एकच आराधना करेन की तुमचं जीवन सुखी, समृद्धी, आरोग्यदायी, आनंददायी जावो आणि तुमच्या हातून अजून काही समाजाची सेवा बाकी राहिलेली असेल ती घडो, अशी परमेश्वराला विनंती करतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कर्मभूमी.